पहिला बॉल डॉट आलाय. हा चेंडू मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफला. वन बाउन्स सीमा पार. पिंट्या जोशीच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. चार षटकांच्या मॅच मध्ये जबरदस्त सुरुवात. पहिला बॉल डॉट आला होता आणि मागच्याही मॅच मध्ये पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार पिंट्याने मारला होता. याही मॅच मध्ये पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार मारला. हेच खासियत आहे पिंट्या जोशी. कमी चेंडू जास्त धावा. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय मिड ऑफ 38 सर्कल मध्ये. अभिजित आणि किशोरला तुम्ही पाहतायत 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पिंट्या जोशीच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार. अर्धशतकांचा राजा पिंट्या जोशी मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग तो कधी वाढू शकतो या मॅच मध्ये. मात्र त्यासाठी देवानंद पाटील यांना सुद्धा आता विकेट साठी जावं लागेल, कारण हा खेळाडू असा मैदान थांबला तर 4 षटकामध्ये 55-60 धावा पाहायला मिळतील. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले आणि बॉलला पाठवलंय मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. तिसरा येईल का सलग. ज्या साडीच्या शोधात आहेत पिंट्या जोशी, दुसरी साडी एक ऑलरेडी मिळाली. मात्र बघायचे देवानंद पाटील त्यामुळे इतकं सोपं नाहीये त्यांच्या विरोधात. मी हेच तर उल्लेख केला की अपील आणि फलंदाज बाद. श्रीराम पाटीलचं मी कौतुक करेल. जबरदस्त श्रीरक्षण बघा स्टंपिंगच्या स्वरूपात. पहिल्याही मॅच मध्ये पिंट्या जोशी असेच वाचले होते, मात्र आता योगदान मिळणार नाहीये. पहिल्या षटकात 12 धावा नाही. हाच तर मी उल्लेख केला ना देवानंद पाटील. त्यामुळे इतकं सोपं नाहीये तुम्हाला सलग 3 चौकार मारणं, सलग 3 षटकार मारणं. ते कमबॅक करू शकतात, पलटवार करू शकतात. आणि श्रीराम पाटीलचं मी कौतुक करेल. मास्टर माइंड खेळाडू श्रीराम पाटील. जर्मनी जे रेग्युलर संघाने सुद्धा 6 ट्रॉफीज या सीझन मध्ये जिंकलेल्या आहेत. 6 ट्रॉफीज मध्ये 2 बाईक नितेशला मिळालेल्या आहेत. त्यातली एक बाईक आपण बघितलं मलंगड मध्ये जवळजवळ 1 रनने मॅच गेली आणि तिथून बाईक ही गेली होती नितेशची. आणि करण पाटीलचं मेडन षटक सुद्धा आम्ही पाहिलं निजे संघासाठी रेग्युलर फॉर्मॅटमध्ये निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये. बाबू शेठ चषक स्पर्धा आणि निगूची नाईट स्पर्धा 2 स्पर्धा फायदेशीर झाल्या. निजे संघासाठी बाईक मिळाल्या. मलंगडमध्ये जी स्पर्धा एकच मॅच 1 रनने ती गेली. नितेशकडनं चूक झाली आणि तिथे नितेश कदाचित मालिकावीरचे मानकरी असले असते. पहिल्या षटकात 12 आल्या, 3 चौकार जरूर आले, मात्र महत्वाचे विकेट सुद्धा आले. सोमनाथ आले बॉलिंग करण्यासाठी. एकमते सोमनाथ पाटील लेजंड क्रिकेटर. क्लीन बोल्ड. सोमनाथने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली उमेश जाधवची. 12 वरती लागणारा दुसरा धक्का नवापाडा 40+ला. सतीश म्हात्रे आले बॅटिंग करण्यासाठी. 12 वरती दुसरा धक्का लागलाय नवापाडा संघाला.
गोलंदाज सोमनाथला आपण पाहतोय, चांगली गोलंदाज, विकेट त्यांनी जरूर घेतलेली आहे. फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. आणि मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं जेव्हा जेव्हा फुलटॉस बॉल आले, साई मात्रेलाही फुलटॉस बॉल काही आले त्याच्यावरती मोठे फटके आले. म्हणजे फुलटॉस बॉल होती या मैदानात धावा येत नाहीये असंच म्हणावं लागेल. हवेचा वेग प्रचंड आहे, तर बऱ्याच वेळा फुलटॉस बॉल मिस होत आहेत. आणि सोमनाथ 2 चेंडूमध्ये एकही धावा खर्च केली नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी आलाय चौकार. धावसंख्या 16 धावा आल्यात, मात्र ते चारही चौकार आहेत. धाव धावून घेतली नाहीये, एकही सिंगल डबल तिहेरी धाव षटकार नाहीये. सोमनाथ राईट आर्म राऊंड द विकेट. आई चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 17. धावा दापल कधी लागले. दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज सोमनाथ बॅकफुटला गेले, पंच केलंय कवसला, क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 2 धावा मिळतील. रवी तिथे होते. धावसंख्या 19. सिंगल डबल धावा घ्याव्या लागतील कारण की पहिली दुहेरी धाव आहे. या अगोदर एक वाईट आला. पहिल्या षटकात 3 चौकार आले होते. धावा. फुलटॉस, मी मगाशीच उल्लेख केला, फुलटॉस वरती मोठे फटके येत नाहीयेत. झेलही सुटलाय. 1 धाव मिळाले. धावसंख्या 20. या स्पर्धेत झेल बरेचसे सुटले. घारीलच्या रामने 2 झेल सोडले होते. अशोकने 1 झेल सोडला देसाई संघाच्या, आणि आता किशोरकडनं सुटलाय. आणि काले या स्पर्धेत बरेचसे झेल सुटले त्या मैदानात. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. बाळा बोराडे यांच्या बॅटमध्ये आलाय चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 24. दोन षटकात आपण पाहिलं तर 24 धावा झालेल्या आहेत. हा खराब बॉल त्याला पाठवून दिलंय. फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. धावा झाल्या त्या 28. 13 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या 28 वरती आपल्या पाहायला.
बऱ्याच वेळा आपण अंकुश 11 कौसा या नावाने संघ खेळताना पाहिलं. आता नवीन नाव सचिन शेठ पाटील यांनी दिलेलं आहे, माही 11 कौसा, म्हणजे त्यांच्या कन्याच्या नावाने संघ खेळणार आहे. इथे चेंडू हवेत आहे, तसाच तर चेंडू होता, तसाच फटका खेळायला गेले आणि फलंदाज बाद होतील. इथे सतीशची काही समाप्त होईल. 28 वरती लागणारा जो एक धक्का. माईचा वाढदिवस सुद्धा आम्ही मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये मागच्या वर्षी साजरा केला होता. माई सचिन पाटील, सचिन शेठ पाटील यांची कन्या. आणि पॅकर्स सुद्धा महत्वाचे असतात, पुरस्कर्त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. राजा जाधव आले बॅटिंग करण्यासाठी आणि त्यामुळे नक्की सचिन शेठ यांनी सांगितलं की यापुढे माही 11 या नावाने संघ तुम्हाला बरेचशा वेळा खेळताना दिसतील. 28 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विकेट मिळाली श्रीरामला. पहिला बॉल त्यांचा खराब होता. चौकारला जर राजा जाधव येत आहेत. एक फ्लेक्झिबल क्रिकेटर राजा जाधव बघा, फिटनेस त्यांचा किती चांगला आहे. एक चांगले पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. आरसी 11 डबावाडा याही नावाने संघ आपल्याला खेळताना दिसतो. आरसी पॅकर्स डोंबिवली. राजा जाधव आलेत. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. मिड विकेटला रामनाथ पाटील आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. आता श्रीराम पाटील आहेत हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. अजित मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिकच्या उंबरड्या गोलंदाज श्रीराम हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच एक बनारसी साडी मिळेल. एक मिळाली ऑलरेडी मला वाटतं का नाही. नाही, एकच धाव घेतली. एक साडी मिळाली होती श्रीराम यांना. सलग 3 षटकार मारले होते. धावा झाल्या 29. श्रीराम राईट हँड ऑन द विकेट. बाळा बोराड्याची विकेट धोक्यातच आहे. मात्र रामनाथ नाही, लांब आहे असं वाटतंय. षटकार आहे ना रामनाथ? काय चौकार आहे का षटकार? षटकार आहे, षटकार आहे. चला रामनाथ आता काहीच सांगणार नाही. 6 आहे. चौकार आहे का? चेक करायचे. ओके. षटकार आहे. धावा झाले 35. धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा आपल्या पायामध्ये. माहिती आहे रामनाथला 2 धावा घेणार नाहीयेत. एकच धाव इथे घेतली. धावसंख्या 36 वरती आपल्या पायामध्ये.
धावसंख्या 36 वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेत गोलंदाजी करण्यात. जयेश नाही आहेत, या टीमचे मुख्य गोलंदाज आहे जयेश. हर्षू मुंडे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आकाशन बी संघाचे चांगले गोलंदाज. छत्तीस धावा झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज रवी आलेत. छत्तीस धावा झाल्या. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय रवी आलेत. फुल टॉस आणि फुल टोल उसूल केलाय. पहिल्याच बॉल वरती बाळा बोराडे यांनी ठोकलाय सिक्सर. धावा झाल्यात 42. धावा झाल्यात. धाव घेतली नाहीये. श्याम भोईर बघा आज वेगळ्या लुक मध्ये दिसायचे. ग्लेअरचाही वापर करतायत, कॅपचाही वापर करतायत. इनर सुद्धा थोडी घातली तर बरं होईल श्याम भोईर यांनी. गॉगल सुद्धा वापरतायत बघा ना. एक फ्लेक्सिबल क्रिकेटर. चांगला चेंडू तर रवी कमबॅक करतायत बघा. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या 42. फुलटॉस. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. धावा झाल्यात 48. धावा झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकार 2 डॉट या ओव्हर मध्ये आलेले आहेत. इथे झेलची शक्यता आहे आणि झेल तिथे टिपलाय मिड विकेटला. अभिजित नाही, फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा 48. नागेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 48 धावा झालेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नागेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावांवरती रोखलंय नवापाडा संघाला. मागच्या मॅच मध्ये 74 धावा आपण देसाई संघाच्या पाहिल्या होत्या 4 षटकात. मात्र इथे 4 षटकात 48 आहेत आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे नीजे 40+B या संघाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये. 12.25 सरासरी.
12.25च्या सरासरी धावा बनवायचे आहेत. ज्यावेळी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल नारिवलीचे एक अप्रतिम समालोचक जगदीश दादा पाटील यांचा. धन्यवाद. तर नरेश मुंडे साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहोत. या नरेश मुंडे आपला सत्कार इथे केला जाईल. सोमनाथ मुंडे यांना विनंती होतो की आपण काळू मुंडे यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करा. नरेश मुंडे यांचा सत्कार आपण करूया. नरेश मुंडे आपण पाहतोय त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जेव्हा जेव्हा आकाशन प्रीमियर लीग होते त्यांच्या माध्यमातून संघ सुद्धा आपल्या पाहायला मिळतो. सारांश शिलेबन त्या संघाचे पुरस्कर्ते नरेश यांचा सन्मान. त्यानंतर अनिल मुंडे साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. मी काळू मुंडे यांना विनंती देतो की अनिल मुंडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. अनिल मुंडे यांचा सन्मान केला जाईल. काळू मुंडे यांच्या शुभ हस्ते. ऐकूया जगदीश पाटील सरांचा आवाज. या धावांचा पाठलाग 49 धावा. ज्या संघाने 103 धावा कुठल्या होत्या त्या संघासाठी समोर 49 धावा चेस करायच्यात. मात्र समोर तुमच्या नवापाडा संघ आहे त्यामुळे इतकं सोपं नाहीये. ही मॅच रफ अँड टफ होईल. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ऐकूया जगदीश पाटील सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच नितीन काळन सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये मॅच पाहा मिळतोय. दुसऱ्या राऊंडमधील दुसरा मॅच टीम जय हनुमान निलजे बी च्या विरोधात नवापाडा असा विद्यमान सामना. लक्ष्य टार्गेट आहे ते 49चं. 49 धाबांची गरज आहे. 4 षटकामध्ये जवळजवळ 10च्या सरासरीने तुम्हाला 12.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. निजे संघाची श्रीराम पाटील आणि त्याच्या जोडीला देवानंद पाटील. पॉवर प्लेचं षटक उमेश जाधव. गेम इज ऑन. हो, पहिलाच बॉल दिशेपासून
थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र मी अगोदरच सांगितलं की फुल वाईट आहे, त्यामुळे ते आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केल्यानंतर कधी कधी गोलंदाजांना सुद्धा त्याचा फायदा होत असतो आणि तेच झालं. पहिला चेंडू डॉट, फटका सरळ केल्यात. फिल्डर आल्या सतीश बेले, चेंडूला अडवायचंय. 2 धाबेचा कॉल आहे, ते अंडरआर्म स्टाईलने थ्रो केला जातोय. 2 धावा पूर्ण करत असताना हो, फटका बराच वेळ हवेत होता. मिडॉनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट, काम तमाम झालं असतं. मात्र पहा पुढे खेळ्यात चांगला फटका आहे. फिल्डर नाही या डीप मिड विकेटला चेंडू जमिनी लगत जातोय. चौकार आला या देवानंद पाडीच्या पाठमधून पहिला चौकार. 49चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. टार्गेट छोटे नाहीये, मोठं नाहीये, मात्र जो चांगली कामगिरी करेल मैदानावरती त्याचाच विजय होईल. कारण जास्तीत जास्त चुका करणारा संघ पराभूत होत असतो, हे क्रिकेटमध्ये पाहिलं आपण. फटका इथेही चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत पिंट्या जोशी. बॉलला उचलून फेकलाय. हेच असो, एखादा चपल फिल्डर तुमच्याकडे मिळाला तर निश्चित 1-2 मध्ये रूपांतर झालं. बॅटमन थोडेसे बाहेर होते, मात्र त्यांची बॅट क्रीज मध्ये होती आणि डायरेक्ट हिट केलं गेलंय. तोपर्यंत 1+1 2 धावा मिळाल्या. हो, विकेट काढण्याचा प्रयत्न. कॉटन बॉल उमेश जाधव करत असताना ही मोठी विकेट होती देवानंद पाटीलची, मिळाली आहे. चौकार मगाशी मात्र 2 धावा पाहिल्या, त्यानंतर फलंदाज बाद झाले. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 9 या धावसंख्येवरती निजे संघाला पहिला धक्का लागलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी एक चौकार आला असला तरी सुद्धा शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला फसवलं. आउटसाइड ला चेंडूची पिचिंग केली आणि मोठा फटका खेळत असताना झेल उडाला. स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र तो झेल टिपला. ओ, फुलटॉस होता. काय केलं श्रीराम पाटील यावेळेस मध्ये. वाईड बॉल. 1+1 बाय 1 गेट 1. 2 धावा मिळाल्यात. फुलटॉस होता. खरं तर चौकार षटकार आला असता बॉलवरती,
मात्र लेग स्टंप उकाडण्याची सुद्धा संधी होती या ठिकाणी, कारण अशा चेंडूवरती बऱ्याच वेळा फलंदाज बाद सुद्धा होतात. वाईट. ओके. ओ चांगला बॉल होता, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न किशोर पाटीलचा राहिलाय, पण त्या जोशी आल्यात. हुक केलाय बॉलला, फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला खेचलाय, षटकार, 6 धावा. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर हा षटकार. एकूण स्कोर झालाय तो आता 17. अद्याप 16 बॉल 32 करायचे आहेत या मॅच मध्ये. 16 बॉल 32 ची गरज. पुन्हा एकदा बिग हिट. आताचा बॉल पुन्हा एकदा डिपीट विकेटला. लागोपाठचा दुसरा षटकार किशोर पाटील. यास गोवा बॉईज च्या वतीने जर आणखीन एक षटकार आला तर 2000 आणि एक साडी आहे नितीन. आता एक साडी सुद्धा मिळेल किशोर पाटीलला. 2 चेंडू 2 षटकार आल्यात. हो ते चांगला बॉल, चांगला, थोडीशी गती परिवर्तन केलंय. मागच्या तुलनेने हा चेंडू थोडासा पाठीमागे ठेवला, त्यामुळे ते डॉट. अद्यापर्यंत 4 बॉल 2 षटकार 2 चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं, बाहेरच्या दिशेला काढलाय फिंटेने. भरपूर अनुभव आहे, रेग्युलर खेळल्यानंतर आता 40+ मध्ये सुद्धा पहा मिळतात. तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढीच ताकदवर बॅटिंग सुद्धा करू शकतात, हे दाखवून दिलं पिंट्याने. धावा झाल्यात एकूण आता 23 झाल्या. 13 बॉल 26. हो नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस तिसरा षटकार आलाय. आता मात्र येणारे 12 बॉल गरज आहे 20 धावेची. 12 चेंडू 20. बॉल बॉल. चला नागेश आलंच गोलंदाजी मार्कवरती. आता समीकरण थोडंसं सोपं झालंय. 12 बॉल 20 करायच्यात. श्रीराम पाटील स्ट्राईक वरती आहेत. मगाशी किशोरने जरी 3 चेंडू डॉट खेळला असला तरी 3 चेंडू षटकार आले त्याच्या बॅटमधून.
मागच्या षटकामध्ये 20 धाबा आल्या. फुल टॉस आणि आता पंच इशारा करत असताना इट्स नो बॉल. संधी नो बॉल. षटकार रा का चौकार. 6 इशारा करा म्हणजे 7 धावा. ओ यॉर्कर जबरदस्त. हे चेंडू फेकायचे होते. पहिला चेंडू जरी खराब असला तरी दुसरा बॉल यॉर्कर आला. स्क्वेअर लेगला खेळल्यात. पुन्हा एकदा फिल्डर नाही आहे तिकडे. दूरवरून आल्यात राजा. तोपर्यंत बॉलला अडवायचं होतं. चार धावा. चौकार. चला आता सामना थोडासा सोपा होत असताना निलजे बी संघासाठी. हो लेग स्टंपला होता. चांगला बॉल वळवलाय मात्र एक धाव मिळेल. लेग बाज च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना धावसंख्या 8 पाहिजेत. आता 8 धावसंख्येची गरज आहे तुम्हाला. 9 चेंडू बाकी आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 22 आल्या. या ओव्हरला सुरुवात झाली षटकाराने. पुन्हा एकदा बिग हिट डीप मिड विकेटला. किशोर पाटीलच्या बॅटमधून हा चौथा षटकार. पुन्हा संधी आहे किशोर पाटीलला. लागोपाठ 2 आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 1 मारला होता. आत्ता मारला तर साडी मिळेल. मारलाय का. 4 की 6 बघा अंपायर. 50-50 नाही आहे. चला आता सामना जिंकलाय. लवकर संपवला सामना. ज्या अनुमान निजे 40+ बी संघ विजय ठरला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला टॉससाठी या निलजे बी आणि देसाई. च्या फलंदाजाने 8 बॉल 28 धाबा केल्या. तो ठरला या किशोर पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 350 स्ट्राईक रेट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. टॉस करू आपण.
आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना असेल. चला मनोज पाटील यांच्या हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी देऊ आणि त्यानंतर टॉस सुद्धा करू दोन टीम मध्ये. चला टॉस सुद्धा करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन रामनाथ. आनंददादा मुंडेंना विनंती करेन की आपण मनोज पाटील यांचा सत्कार करावा व्यासपीठावरती. चला त्यांचा सत्कार करायचा आहे या मंचावरती.